श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा एका ब्रायडलचा ब्लाऊज आहे जो माझ्याकडे शिवायला आला होता. तिचा शालूवरचा ब्लाऊज आहे. तर तिला आधी आरी वर्क करून हवं होतं, पण नंतर तिचं थोडं मत चेंज झालं की तिला तिच्या बजेटमध्ये ते बसत नव्हतं. आरी वर्कची शिलाई आणि आरी वर्कचं जे एकूण जे काही मी सांगितले होते तिला ते तिच्या बजेटमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे मग ती म्हणाली की नको मला साधा शिवून द्या. तिने हा जो गळा आहे, ह्या ह्या गळ्याचं जो आकार आहे, फक्त गळा तिने सजेस्ट केला होता मला की मला हा असाच गळा हवा आहे. बाकी तिने मला काही सांगितलं नव्हतं. तिला हात पण 3/4 सॉरी कोपरापर्यंत हात हवे होते. बाकी वेगळं काही नव्हतं. पण शेवटी नवरीच्या साडीवरचा शालूवरचा ब्लाऊज असल्यामुळे थोडा तो युनिक हवा किंवा थोडा तो छान हवा बाकीच्या ब्लाऊजांपेक्षा. ह्यासाठी मग मी एक स्टोनलेस घेतली होती. ही पूर्ण स्टोनलेस आहे ही. त्याला कुठेही आरी वर्क किंवा काही नाही, फक्त त्याला डायमंड आहेत त्या लेसला. ही एक लेस मी घेतली होती. ही लेस मी परचेस केली होती. ही अशी होती लेस. ही लेस घेतलेली आणि ही पूर्ण ह्या ब्लाऊजला मी हीच लेस फिरवलेली आहे पूर्ण ब्लाऊजला. आणि मग जसा तिला गळा हवा होता तसाच गळा दिला आहे. इथे मी छोटे लटकन करून लावलेत. ड्रॉपशेप मण्यांचे असतात ते लटकन करून लावलेत 3-3 असे ह्या पॅटर्नला. आणि खाली तो खूपच असा प्लेन प्लेन वाटत होता. त्यामुळे मग मी खाली ह्या प्रकारची डिझाईन दिली खालच्या बाजूला. हाताला तिची ही साडीची बॉर्डर होती आणि थोडी ब्रॉड दिसण्यासाठी मी लेस थोड्या अंतरावरून लावल्यात दोन्ही साईडला. आणि त्या हाताला सुद्धा मी लटकन केलेत सेम तसेच ड्रॉपशेप मण्यांचे आणि ग्लास बीड्सचे. आणि पुढच्या बाजूला तिचा हा प्रिन्सेस कट होता. हा प्रिन्सेस कट आहे. तिला कफ वगैरे नको होते. पुढे प्रिन्सेस कट आहे आणि हा पुढच्या बाजूला गळ्याचा आकार आहे. हा पानगळा आहे. मग ही जी आपल्याला एक साईडला लेस असते ती एक साईडला लेस लावली की जी साडीतून दिसते त्या साईडला मी लेस फिरवली आहे. आणि हा ब्लाऊज मी असा शिवलेला आहे. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जेव्हा मी तिला दाखवला तेव्हा तो तिला खूप आवडला. आता तिचं म्हणणं आहे की ह्या लटकनच्या ऐवजी तिला झुमका लटकन हवेत. मग ते झुमका लटकन भेटले की मी हे लटकन काढून तिथे झुमका लटकन लावेन. आणि हे जे आहे ते डायमंडचं पॅच होतं माझ्याकडे, जे मी इथेच चिटकवलेले आहेत. हे फक्त चिटकवलेले आहे, बाकी पूर्ण लेस स्टिच केलेली आहे, पूर्ण शिवलेली आहे ही लेस. आणि हा वरून पॅक गळा आहे, बंद गळा आहे. आणि हे मधलं पॅटर्न आहे. तर हा असा पटकन बघितला तर तो आरी वर्क केल्यासारखाच वाटतोय. त्या लेसमुळे त्याचा लुक खूप वेगळा आलाय, खूप छान लुक आलाय या ब्लाऊजला. तर तो तिला आता खूप आवडला. आता ह्यामध्ये एकच चेंज करायचं की इथे झुमका लटकन लावायचे. जर ते मिळाले तर लावणार आहे, नाहीतर मग हे असंच ठेवायचंय. बाकी हे हाताचे लटकन पण तिला खूप आवडले जे केलेले आहेत ते. हे हाताला येतील खालच्या बाजूला. पॅटर्न आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आरी वर्कला पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या स्टोन लेस वापरू शकता. मार्केटमध्ये आता अशा प्रकारच्या स्टोन लेसचा खूप पर्याय आहेत. खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, तुम्ही त्या ट्राय करू शकता.